गडुळाच पाणी कशाला ढवळील, नागाच्या पिलाला तू का गडवळील. नमस्कार नमस्कार मित्रांनो, मी ओमराज रांदे आपणा सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्रँड न्यू व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे. मित्रांनो, आजचा टॉपिक खूप छान घेऊन आलेलो आहे. तत्पूर्वी सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा, कारण मेल्यानंतर सगळ्यांनाच वाईट वाटतं की बाबा गेला, असं झालं तसं झालं. जिथे पण सपोर्ट करा, थोडंफार पैसा कमीन, थोडीफार आयुष्य आरामाची जिंदगी जगीन आणि लोकांनाही माझ्यासोबत नेण्याचा प्रयत्न मी करणार आहे पुढे चालून. तर जिथे पण सपोर्ट करा. मेल्यावर तर सगळेच म्हणतात लय चांगला होता, जिथे पण मला थोडंफार बरं वाटेल माणसाला. आजचा आपल्या शेळीपालकासाठी खूप चांगला टॉपिक घेऊन आलेला आहे. तर टॉपिक काय आहे की सध्याच्या काळामध्ये, सध्या जो पिरियड चालू आहे जून मध्यभागी आणि जुलै आता येणारच आहे लवकर. तर जून जुलैच्या पिरियडमध्ये किंवा मग आता जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर या 3-4 महिन्यामध्ये जवळपास दसरा झाल्यानंतर, म्हणजे नवरात्र राहतात काही ठिकाणी, दसरा राहतो, तर या टायमापर्यंत कमीत कमी तुम्ही शेळ्या घेणं टाळाव्या. बघा मित्रांनो, का टाळाव्या, का घेऊ नये शेळ्या या काळामध्ये, किंवा तुम्ही सध्या का घाई करू नये, हे तुम्हाला सगळं काही सांगतो. चला तर मग. सुर गेम चेंजर आपला बकासूर, आपला बकासूर. बघा मस्त पाणी, याला म्हणतात ढवळाचं पाणी, ढवळलेलं पाणी, कोणी काय गडूळ पाणी म्हणतं, कोणी काय म्हणतं, तर कोणी काय म्हणतं. पाऊस झाल्यावर हे जे पाणी असतं, हे पाणी जर शेळ्यांनी पिलं आणि ज्या शेळ्या हीटवर येत नसेल त्या शेळ्यांसाठी 1 नंबर पाणी आहे. 1 नंबर इलाज आहे हीटवर येण्यासाठी. तर स्पेशल व्हिडिओ आज दुपारून मी घेऊन येणार आहे शेळीला हीटवर येण्यासाठी काय उपाय करावा. चला तर मग मित्रांनो, या काळामध्ये, पावसाळ्याच्या काळामध्ये शेळ्या का घेऊ नये, तर बघू शकता तुम्ही, जर तुम्हाला फिरस्ती वगैरे करायचं असेल किंवा बंदिस्तही करायचं असेल, तर या वेळेला शक्यतो सगळ्यांच्या शेळ्या ह्या गाभण असतात. एक 15-20 दिवसाच्या, महिन्याभराच्या किंवा 1.5 महिन्याच्या गाभण असतात, अक्षय तृतीयेला लागलेल्या शेळ्या. तर काय होतं, एक तर आपल्याला फिक्स माहीत नसतं की त्या शेळीला किती दूध आहे, किती काय आहे. हे झाला पहिला मुद्दा, म्हणजे पुढे चालून ती शेळी चांगली निघल का नाही, हा झाला मुद्दा. त्याच्यानंतर तुम्ही समोर बघू शकता, ते म्हणजे काय, तर चिखल आहे. तर या काळामध्ये शेळींना जर नवीन शेळी आणली आणि तुमच्या इकडलं वातावरण जर सहन झालं नाही, तर शेळी दगावू शकते, मरू शकते, तिला बरेचसे प्रॉब्लेम होऊ शकतात आणि काय काय होऊ शकतं याचा तर काही भरोसाच नाही. तुम्ही बघू शकता, खूप म्हणजे खूप काही गोष्टी घडू शकत्या. मायलेकी आहेत बरं का, ती पहिलं रो आहे आणि ही 4-5व्या झोपेची असेल कदाचित, काय माहीत. तर विषय असा आहे की बघा, आता कालच एका जणाचा फोन येऊन गेला आपल्याला की बाबा मी शेळ्या घेत आहोत. परवा एका जणाचा आला, त्याच्या आदल्या दिवशी एका जणाचा आला आणि मागच्या 15 ते 20 दिवसापासून, महिन्यापासून लगातार फोन येत आहेत की आम्हाला 10-15 शेळ्या घ्यायच्या आहेत, काठेवाडी घ्यायच्या आहेत, गावरान घ्यायच्या आहे, किंवा मग कोणत्या शेळ्या घ्याव्या याच्यासाठी प्रश्न येत आहेत. तर या प्रश्नांचं उत्तर मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे या व्हिडिओमध्ये. तर बघा मित्रांनो, काय असतं, काही वेळेस असं होतं की आपल्याजवळ पैसा वगैरे असतो किंवा आपण लोन घेऊन काढलेला असतो, तर पैसा हातात असल्यानंतर आपल्याला असं होतं कधी शेळ्या घेतो कधी नाही. आपल्याकडून 2-4 महिने दमच निघत नाही की बाबा पावसाळ्याचा काळ गेला की जेव्हा आपण नवरात्रीमध्ये शेळ्या घेऊ तेव्हा शेळ्या एकदम 1 नंबर सेट होतात आणि वातावरण खूप चांगलं असतं शेळ्यांसाठी. तर ते आपल्या लक्षात बसत नाही मित्रांनो, आणि आपण घाई गडबड करतो, व्यापाऱ्याकडे जातो आणि शेळ्या घेऊन येतो. आता बघा, याच गोष्टीचा फायदा घेतात व्यापारी लोक आणि त्या गोष्टीचा फायदा घेऊन ते आपल्याला गंडवतात. काही व्यापारी चांगलेही असतात, पण मग कितीही चांगला व्यापारी असला तरी 10 मागे 1-2 शेळ्या तो आपल्याला खराब टाकतोच. शिवाय किंवा मग काही वेळेस खाट्या शेळ्या टाकल किंवा ज्या शेळ्या म्हाताऱ्या झालेल्या आहेत त्या शेळ्या टाकल. तर अशा काही गोष्टी असतात, तर त्या गोष्टी बी तुमच्या लक्षात असल्या पाहिजे. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, एक तर झालं व्यापाऱ्यांकडून होणारी फसवणूक, दुसरी म्हणजे तुम्हाला पाऊस काळामध्ये शेळी सेट करणं खूप अवघड आहे. कारण एक तर सुरुवातीच्या काळाला, आता तुम्ही या बोकडाच्या तोंडाला बघू शकता, थोडं हे आलं होतं. अरे दाखव की,
नाही, याला नाही येते, ते दुसऱ्या पाठीला आलेलं आहे. तोंडाला असे दाणे येतात मित्रांनो. हे का माझ्या शेळ्यांना शक्यतो होत नाही, पण का झालं तर ज्या माझ्या शेळ्या ज्या शेळ्यांमध्ये चरतात किंवा दुसऱ्या शेळ्या येऊन इथे चरतात, तर त्यांच्या तोंडाचा बॅक्टेरिया या गवतावर लागतो आणि त्या गवतावर यांचं तोंड टेकलं की तो बॅक्टेरिया यांना सुद्धा येतो आणि यांचे तोंडावर दाणे येणे वगैरे वगैरे असे प्रॉब्लेम होत असतात. असं आपला बोकड एकदम निरोगी आहे, त्याला काही प्रॉब्लेम होऊ बी शकत नाही. चांगला आहे, बघू गिराईक लागलं तर आहे, नाही तर आहेच आपल्याजवळ, त्याच्यात काय विषय. 1-2 जणांनी मागितलेलं आहे, काय होतं काही नाही, लोक चाटा मारतात मोकार. त्याच्यानंतर बघा राहिला विषय आपल्या, अरे बाबा जा रे तू, काऊन ताण देतो मला. बघा मित्रांनो, तर राहिला विषय व्यापाऱ्यांचा झाला, आपला सेट करण्याचा झाला. त्याच्यानंतर बघा पाऊस काळामध्ये काय होतं, शेळ्यांना रोग खूप येतात. इतके रोग येतात की तुम्ही विचारही करू शकत नाही. आणि रोग आल्यानंतर शेळी सेट करणं शक्य होत नाही आणि माणूस धोक्याला बळी पडतो, आजाराला बळी पडतो आणि बऱ्याचशा गोष्टी अशा घडतात जे की आपण विचारही करू शकत नाही. अशा गोष्टी माणसासोबत घडतात आणि मग माणूस शेळीपालन कुठेतरी बंद करायचा विचार करतो. तर ह्या गोष्टी घडू नये म्हणूनच काय करायचं आहे, तर तुम्ही एक काम करायचं आहे, ते म्हणजे काय की या टायमाला शेळ्या खरेदी करूच नाही. तुम्ही हे बघा, 1 नंबर, तुम्ही काहीही करा, कसंही करा, शेळीपालन करायचं असलं तर दिवाळीपासून पुढं सुरू करा. 1 नंबरचा पिरियड असतो. किंवा मग अक्षय तृतीयेच्या अगोदर शेळ्या खरेदी करायच्या असतात. त्यावेळेला एक तर शेळ्या स्वस्त असतात, थोड्या खराब झालेल्या असतात तर त्या तुम्हाला स्वस्त मिळतात, पण मग चांगल्या बनवता येतात या दिवसात, इतक्या दिवसात सेट होऊन जातात. एक महिना अगोदर जर घेतल्या असते तर त्या इतक्या दिवसात सेट झाल्या असते, याच्यानंतर तुम्हाला अडचण येत नाही. तर या 2 मुद्दे होते की सध्या शेळ्या घेण्यासाठी घाई करू नका. आहे पुढं अजून भरपूर काळ बाकी आहे. सध्या शेळ्या घेतल्या तर खूप फसवणूक होईल आणि सध्या शक्यतो व्यापाऱ्यांकडेही जो माल आलेला असतो तो कटचा माल असतो. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे की चांगल्या शेळ्या, फळकर शेळ्या किंवा मग गाभणी एकदम ओकेमधल्या शेळ्या ह्या व्यापाऱ्यांकडं बाजारामध्ये भेटत नाही. त्यांना काहीतरी प्रॉब्लेम असतो, खाट्या असतात, कटिंगचा माल असतो, तो माल बाजारात येतो आणि आपण तेच शेळ्या गाभण म्हणून विकत घेतो आणि कुठंतरी फसतो. तर या गोष्टी तुमच्या लक्षात असल्या पाहिजे, या गोष्टीचं लक्ष असू द्या. बाकी मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. लव यू ऑल, बाय बाय. आजचा व्हिडिओ थोडा डीम झाला, त्याबद्दल खूप सॉरी. लवकरच एक झम्मागेदार व्हिडिओ घेऊया. बाय बाय.